स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। ज्या बहिणींनी अजूनही केवायसी केलेली नाही, ज्या बहिणींनी अजूनही केवायसी केली नाही किंवा त्या बहिणींना ई केवायसी करता येत नाही। आता केवायसी कशामुळे करता येत नाही? कारण त्या बहिणींनी एकतर कधीच केवायसी केली नव्हती। ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून केवायसी सुरू झाली होती, तेव्हा केवायसी केली नाही। कशामुळे? तर पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी नव्हता, किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम होता, किंवा ओटीपी येत नव्हता, किंवा त्यांना केवायसी करण्याची माहिती नव्हती। त्यामुळे त्या बहिणींची ई केवायसी कधीच झालेली नाही। मग आता ई केवायसी झाली नाही, तर त्यामुळे काय झालं की या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हप्ते पेंडिंग झाले। नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हप्ते पेंडिंग झाले, तर आता टोटल बघा, पूर्ण टोटल त्या बहिणींचं पूर्ण 12,000 रुपयाचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। पूर्ण 2026 मध्ये त्या बहिणींचं जे आहे ते 12,000 रुपयाचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। कशा प्रकारे? तर बघा, आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 3 हप्ते पेंडिंग झाले, त्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल, फेब्रुवारी मार्च एप्रिल, आणि त्यानंतर मे आणि जून, असे 8 महिने जर पकडले तर टोटल 12,000 रुपये त्यांचे थकीत राहणार आहे। आता 12,000 रुपये थकीत कसे राहणार ते समजून घ्या। कारण बघा, कधीच ई केवायसी केली नसल्यामुळे, कधीच ई केवायसी केली नव्हती, ई केवायसी चुकली पण नव्हती, त्यामुळे मग ई केवायसी करण्याची पुन्हा संधी मिळाली नाही किंवा दुरुस्ती करण्याची संधी मिळाली नाही। मग आता टोटल ओव्हरऑल जो काही प्रॉब्लेम आहे तो आहे ई केवायसीचा। ई केवायसी केली नसल्यामुळे हप्ते थकीत झाले, आणि शासनाने त्या बहिणींना अजूनही नवीन ई केवायसी करण्यासाठी ऑप्शन दिलेलं नाही। नवीन ई केवायसी शासनाने सुरू केलेली नाही। नवीन केवायसी कधी सुरू होणार आहे? बघा, नवीन केवायसी होणार आहे सुरू जून महिन्यामध्ये। जून महिन्यामध्ये नवीन रेग्युलर केवायसी सर्व लाडक्या बहिणींना आता 2026, 27, 28 जोपर्यंत ही योजना सुरू राहतील तोपर्यंत जून महिन्यामध्येच आता प्रत्येक वर्षी नवीन केवायसी करावी लागणार। जून महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी नवीन केवायसी सुरू होणार सर्व टोटल बहिणींसाठी। तर या बहिणींना जे आहे ते आता जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। ज्यांचे पैसे हप्ते पेंडिंग झालेले आहे, पैसे थांबलेले आहे, त्या बहिणींना जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। जेव्हा जून महिन्यामध्ये केवायसी सुरू होईल, त्या बहिणींना नवीन केवायसी करता येईल। त्या बहिणींची नवीन केवायसी जून महिन्यामध्ये पूर्ण होईल, त्यानंतर मग त्या बहिणींची चौकशी झाल्यानंतर केवायसीच्या मदतीने त्यांचा लाभ सुरू होईल। तोपर्यंत त्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून पर्यंत जे आहे ते थांबावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे। त्यामुळे मग एवढे सर्व हप्ते त्या बहिणींचे पेंडिंग होणार आहे, आणि पूर्ण 12,000 रुपयाचं त्या बहिणींचं या 2026च्या योजनेमध्ये जे आहे ते 100% नुकसान होणार आहे। त्यामुळे शासनाने अजूनही वेळ गेलेली नाही। शासनाने फक्त त्या बहिणींसाठी एकदा, तसं पण 31 मार्च पर्यंत केवायसीची संधी दिलेली आहे। तर शासनाने त्या बहिणींसाठी आता जे काही राहिलेले दिवस आहे, जे काही 24-25 दिवस राहिलेला आहे, शासनाने त्या बहिणींसाठी केवायसी करण्यासाठी संधी द्यावी। त्या बहिणी त्यांचा आधार क्रमांक ओटीपी टाकून केवायसी सबमिट करतील, आणि पात्र असल्यास त्यांची केवायसी अप्रूव्ह करून त्या बहिणींचा सुरू महिन्यापासून लाभ द्यावा। शासनाने तर बघा, आता ज्या बहिणींची केवायसीची दुरुस्ती झाली त्या बहिणींना फक्त जानेवारी हप्त्यापासून लाभ सुरू केला। ठीक आहे, जानेवारी हप्त्यापासून लाभ सुरू केला। मग आता तर शासनाने मार्च महिन्यामध्ये त्या बहिणींची केवायसी करण्याची संधी दिली, तर त्या बहिणींचा जो आहे तो फेब्रुवारी हप्त्यापासून लाभ सुरू होऊ शकतो। फेब्रुवारी किंवा मार्च हप्त्यापासून त्या बहिणींचा लाभ सुरू होऊ शकतो। त्यामुळे त्या बहिणींना मग जास्त नुकसान होणार नाही, कमीत कमी नुकसान त्या बहिणींना होईल, आणि सोमवारचे कदाचित मार्च महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत त्या बहिणींचे पैसे येईल, जर शासनाने पुन्हा केवायसी सुरू केली तर। आणि शासनाने जर केवायसी सुरू केली नाही तर पूर्ण 8 महिन्याचे 12,000 रुपयाचं नुकसान त्या बहिणींना होणार, आणि त्या बहिणींना जून महिन्याच्या केवायसी पर्यंत थांबावा लागणार आहे। 100% रियालिटी हीच आहे की जर शासनाने केवायसी सुरू केली नाही तर त्या बहिणींना जून महिन्याच्या केवायसी पर्यंत थांबावं लागणार। जून महिन्यामध्ये त्यांची केवायसी होईल, त्यानंतर मग जुलै महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ रेग्युलर पुन्हा सुरू होईल। तर बघा, आता शासनाकडून या लाडक्या बहिणींसोबत अन्याय केला जात आहे। या ठिकाणी शासनाची चुकी होती। शासनाने जे काही केवायसीची प्रोसेस आहे ती चुकीची दिलेली होती। सर्व लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी विचार केला गेला नाही, आणि त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी पेंडिंग राहिली। केवायसी पेंडिंग राहिल्यामुळे त्या बहिणींची केवायसी झाली नाही, मग त्यानंतर त्या बहिणींचा लाभ बंद झाला। यामध्ये 100% चुकी जी आहे ते फक्त शासनाची आहे, फक्त गव्हर्नमेंटची चुकी आहे। गव्हर्नमेंटने या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। अजूनही लाडक्या बहिणींची केवायसी पेंडिंग आहे, त्यामुळे त्या बहिणींचे हप्ते बंद, आणि हे 12,000 रुपयाचं नुकसान त्या बहिणींना या वर्षामध्ये होणार आहे। त्यामुळे शासनाने एकदा तरी 31 तारखेपर्यंत नवीन केवायसी करण्यासाठी संधी द्यावी। वेबसाईटवर त्या बहिणींची केवायसी ऍक्टिव्हेट करावी, आणि त्या बहिणी केवायसी पूर्ण करतील, त्यानंतर त्या बहिणींचा लाभ
सुरू करावा. तुमच्यापैकी कोणकोणत्या अशी बहिणी आहे की तुमच्यापैकी कोणकोणत्या अशा बहिणी आहे की त्यांनी कधीच केवायसी केली नाही आणि केवायसी न केल्यामुळे लाभ बंद झालेला आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.